अहोरात्रपणानं समाजामध्ये फिरतात. मला याच गावातला एक प्रसंग या निमित्तानं सांगायचा की 29 एप्रिल 2019, मला वाटते योगेश भाईला ही तारीख माहित असते. या गावातील असलेल्या भिल्ल समाजाच्या झोपड्या त्यावेळेस जळाल्या आणि त्याच्यामध्ये अगदी लहान मुलं आणि एक महिला त्या ठिकाणी, एक पुरुष आणि 2 लहान मुलं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली. पण लोकसभेचं मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशीची ही तारीख आहे. मी निर्गुण सरून इथे येतोपर्यंत सगळ्यात पहिले पोहोचणारे आदरणीय गावडे साहेब या ठिकाणी होते आणि त्यांनी त्या समाजातील लोकांना सांगितलं, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, वळसे पाटील साहेब तुमच्या पाठीशी आहेत. आज एका कंपनीच्या माध्यमातून त्यांना चांगल्या पद्धतीची घरं बांधून देण्याचा पुढाकार गावडे साहेबांनी या निमित्तानं घेतलेला आहे. या भागातील अनेक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा उद्याच्या काळामध्ये राजू शेठला त्या ठिकाणी काम करायचंय. आपण नेहमी गावडे सर म्हणतो की एखादी पंगत असली आणि त्या पंक्तीत वारसा जर आपल्या ओळखीचा असला तर तो मुठभर आपल्या पात्रामध्ये थोडी बुंदी जास्त टाकणार आहे. आणि उद्याचा वारसा आदरणीय राजू शेठ आहे. त्यामुळे जिल्हा परिषदला आपल्याला अधिक विकासाची जर काही मदत आणि निधी आणायचा असेल तर राजू शेठच्या पाठीशी भक्कमपणानं उभं राहण्याची भूमिका या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल. आज इथं असलेली उपस्थिती लक्षात येते की ही सगळी उपस्थिती राजू शेठ ही आशीर्वादाची उपस्थिती आहे. भक्कमपणाने तुमच्या पाठीशी उभी राहणारी आहे. हे सगळे स्वयंसेवक ज्यावेळेस पाहतोय आपण, लोकसभा असेल, विधानसभा असेल, प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाचं तनमनानं धनानं त्या ठिकाणी काम करणारी माणसं आहेत. आणि म्हणून उद्याचा आपला हा सगळा संघर्ष हा कुठे वाया जाणारा नाहीये. तो निश्चित परमेश्वर आपल्याला निश्चित यश मिळवून देणारा आहे. आणि अधिक काही न बोलता उपस्थित आपल्या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील आणि उपस्थित तालुक्यातील आम जनता, या सगळ्यांच्या वतीनं आपल्या या यात्रेला दर्शनासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. आपल्या सगळ्या महिलांना आता फक्त मनुष्य आपल्या सुनीताताईंमुळं 2 हातावर नाही करायचं, एकच हातावर करायचं. आणि आपल्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात पहिले गणपतीची घोषणा द्यायची, छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा द्यायची आणि मग अंबाबाईची घोषणा द्यायची. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अंबाबाईचा एकच वादा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, धन्यवाद. आंबा गोड कधी लागतो? पिकल्यावर लागतो, पिकल्यावर. तसं दादा, राजू दादा साहेबांच्या आणि वळसे पाटलाच्या तालमीमध्ये राहून फार मुरलेली माणसं झालेली आहेत. आणि